दिवस झाले आपण कदाचित सदावर्तेंचं नाव कानावरनं गेलं नसेल। त्यांची वक्तव्य, त्यांचं वागणं, बोलणं, त्यांनी घेतलेल्या केसेस आणि अंगावर घेतलेले वाद सुद्धा। मात्र जर का तुम्ही त्यांना मिस केलं असेल तर एक बातमी आलेली आहे। एसटी बँकेतील सदावर्ते कुटुंबियांचं संचालक पद रद्द झालंय आणि तसा निर्णय सहकार विभागाने घेतलाय। याबाबत तक्रार करणाऱ्या एसटी कामगार संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलंय, तर संचालक पद रद्द झालं नसल्याचा दावा सदावर्ते करतायत। हे जाणून बुजून पसरवलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा जोरदार दणका। या दोघांचं संचालक पद आता रद्द झालेलं आहे। सदावर्ते जेव्हापासून या सभागृहामध्ये आलेत तेव्हापासून जे काही बेकायदेशीर निर्णय त्यांनी घेतलेले आहे हे निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही आता करणार आहोत। आणि भ्रष्टाचाराचे अक्षरशः उघड दुकान मांडलेले होते अशा या विकृत सदावर्ते दाम्पत्याच्या विरोधात आलेला हा जो निर्णय हा एसटीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी अतिशय स्वागतार्ह आणि चांगला निर्णय आहे। सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बँकेतील संचालक पद रद्द। हे जे काही खोटं म्हणजे रद्द केलं वगैरे हे सगळ्या खोट्या गोष्टी पेरल्या गेल्या। संचालक पद रद्द झाल्याची माहिती खोटी, सदावर्तेंचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना राज्य सरकारच्या सहकार खात्यानं चांगलाच दणका दिलाय। सहकार खात्यानं सदावर्ते दाम्पत्याला कायद्याची चपराक देत संचालक पद रद्द केलंय। आता सदावर्ते दाम्पत्यावर कारवाई नेमकी का झाली आहे आणि आरोप काय होते तेही पाहूया। एसटी बँकेच्या पैशांचा अपहार आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका सदावर्ते दाम्पत्यावर आहे। महागड्या हॉटेलमध्ये बैठका घेऊन बँकेच्या पैशांची उधळपट्टी करणं, बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून सदावर्तेंची बेकायदेशीर निवड, एसटी बाहेरच्या लोकांना बँकेचं सदस्यत्व देण्याचा ठराव, एसटी बँकेत बेकायदेशीर भरती करण्याचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचं बँकेतून होणारं कर्जवाटप रखडवणं असे आरोप त्यांच्यावर आहेत। एसटी बँकेची एकहाती सत्ता मिळाल्यानंतर सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी अनेक बेकायदेशीर निर्णय घेतले होते। यापैकी 13 बेकायदेशीर विषयांची तक्रार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती। त्यानंतर सहकार खात्यानं बहुसंख्य विषयांना स्थगिती देत सदावर्ते दाम्पत्याला चांगलीच कायद्याची चपराक दिली आहे। सहकार विभागाच्या याच निर्णयाचं एसटी कामगार संघटना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात येत आहे। सदावर्ते पती पत्नीचं संचालक पद आता एसटी बँकेवरचं रद्द झालेलं आहे। जेव्हापासून सदावर्तेंची सत्ता एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवरती आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू काय त्यांनी निर्णयच घेतलेला होता। त्यांची इच्छाच तशी आहे की काय अशी शंका आता लोकांच्या मनामध्ये येत आहे। सदावर्तेंनी बेकायदेशीररित्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जे काही विषय आणलेले होते ते बेकायदेशीररित्या आणले गेले। जे पोटनियम बदलायचे होते ते पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही। सदावर्ते दाम्पत्याने एसटी बँकेमध्ये सत्ता मिळाल्यापासून अनेक काळी कृत्ये दाखवायला सुरुवात केलेली होती। सदावर्ते दाम्पत्य हे कामगार भरती असेल, बँकेचे मॅनेजमेंट असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये अक्षरशः एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची असलेली वटवृक्षासारखी बँक बंद पाडण्याचं काम या दाम्पत्याकडून चालू होतं आणि भ्रष्टाचाराचे अक्षरशः उघड दुकान मांडलेले होते अशा या विकृत सदावर्ते दाम्पत्याच्या विरोधात आलेला हा जो निर्णय हा एसटीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी अतिशय स्वागतार्ह आणि चांगला निर्णय आहे। सदावर्ते यांना त्यांच्या सहकारी बँकेतनं संचालक पदावरून निष्कासित करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सहकार बोर्डाने घेतला। वास्तविक काही कर्तृत्व नाही, एसटी कर्मचाऱ्यांचे माथे भडकवणे एवढंच काम सदावर्तेंनी केलं। आज भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये असलेलं सहकार विभाग त्यांनी एक निर्णय दिला, त्याच्यामुळे हे भारतीय जनता पार्टीचं शासन, सहकार विभाग सदावर्तेची किती किंमत करते हे आता जनतेच्या समोर आले। दरम्यान दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते मात्र आपलं संचालक पद रद्द झालं नसल्याचा दावा करतायत। तर एसटी कर्मचारी विरोधात असल्यानं मुंबईतील मतदानाआधी पवार आणि ठाकरे माझ्या विरोधात खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोपही सदावर्तेंनी केलाय। हे जे काही खोटं म्हणजे रद्द केलं वगैरे हे सगळ्या खोट्या गोष्टी पेरल्या गेल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या बगलेखालची जी काही लोक आहेत ते कायम 70 वर्ष सत्तेत होते। त्यांनी म्हणजे हजारो कष्टकऱ्यांचे 5% मिळालेल्या रकमेतून स्वतःच्या संघटनेच्या नावाखाली तिजोऱ्यांमध्ये भरले। ते द्यायला सुद्धा सांगितलं आणि ते पाठपुरावा आम्ही करत आहोत। कष्टकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजे आणि त्यामुळे जे आहे शरद पवारांचे काही लोकांना अशा प्रकारचा मूळव्याध आणि अशा प्रकारची आग त्यांना लागते। बारामतीमध्ये काल त्यांना ती चव लागली असेल
तर तो त्यांचा जो आहे वैचारिक दिवाळखोरी आहे, त्यांचा तो पराभव, वैचारिक पराभव, त्याला आम्ही जिम्मेदार नाहीयेत. सांगायचं तात्पर्य हे सगळं पराभूत मानसिकतेतून होत आहे आणि त्यामुळं आम्ही अशा वैचारिक दिवाळखोरांना आम्ही भीक घालत नाही. तुळशी मातेचं नंदनवन काढण्याचा ठराव आहे. आहे का ताकद? आहे का कोणत्या कमिशनर मध्ये ताकद की तुळशी माताचं नंदनवन नको? अखंड भारताचा फोटोचा ठराव आहे. आहे का कोणात ताकद? अखंड भारताचा फोटो काढा म्हणण्याची आहे काय कोणात ताकद? वंदे मातरम ब्रीद आहे. अरे कष्टकऱ्यांना कमी पैसे व्याज दरानं कर्ज देणं हे काय अपराध आहे का? एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरील आंदोलनावेळी याच सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांची माथी भडकावल्याचाही आरोप झाला होता. एसटी विलिनीकरणाचा मुद्दा बासनात बांधला गेल्यानंतर एसटी बँकेशी कोणताही संबंध नसताना आपलं पॅनल उभं करून सदावर्तेंनी बँकेवर सत्ता मिळवली. मात्र सत्ता मिळताच एसटी कामगारांच्या हक्काच्या बँकेत सदावर्तेंनी मनमानी सुरू केल्याचा आरोपही याआधी अनेक वेळा झाल्याचं पाहायला मिळालं. आता सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्यानंच दणका दिल्याची माहिती समोर येतेय. आता पुढं काय होणार हेही पाहावं लागणार आहे. मुंबईहून रिद्धेश हातीमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज.